आजची जी तारीख आहे 29 डिसेंबर 12:23 वेळ झालेला आहे. स्क्रीनवरती आपल्याकडे 21,750चा जो पुट ऑप्शन आहे 1 मिनिटाच्या टाईम फ्रेममध्ये आता आपण ट्रेडला प्लेस केलेला आहे एंट्रीला. आणि एंट्री आपली 116 रुपयावरती ह्या ग्रीन कॅन्डलमध्ये एक्झिक्यूट झालेली आहे. स्टॉप लॉस आपण 111 रुपयावरती ठेवलेला आहे. या ब्लॅक लाईनच्या खाली 1 रुपया आपला स्टॉप लॉस असणार आहे. तर खूप छोटीशी रिस्क आपण या ट्रेडमध्ये आपण घेतलेली आहे. आणि आज आपण एक्सपेक्ट करतोय की मार्केटमध्ये एक सडन फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो इन आफ्टरनून ट्रेडिंग सेशन. सो आत्ता जस्ट एंट्री आपली प्लेस झालेली आहे. या ट्रेडचं जे लॉजिक आहे ट्रेडर्स, आपण जर डेली टाईम फ्रेममध्ये बघितलं तर ट्रेड आहे कंटिन्युअस स्ट्रॉंग ट्रेंड आहे. विकलीच्या वरती क्लोजिंग दिलेली आहे. कालच्या ट्रेडिंग सेशनमध्ये क्लोजिंग पॉझिटिव्ह आहे. आणि काल आपण कॉल ऑप्शन्ससाठी ट्रेड घेतला होता. फक्त 85 पैशाने आपला स्टॉप लॉस हिट झाला आणि फायनली टार्गेट हिट झालं होतं. आज आपण पुट ऑप्शन साईडचा ट्रेड करतो या करंट कॅन्डलमध्ये. आणि आपला जो टार्गेट असणार आहे 21,593 या लेवलवर ते मार्केट आज सडन फॉल या ठिकाणून या लेवलवरून आपल्याला सेल होताना पाहायला मिळणार आहे. तर एक स्मार्ट मनी ॲक्टिव्हिटी आपण ट्रॅप केलेली आहे. आपण बघू शकता की चार्टवरती कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर नाही आहेत. प्लेन चार्ट आहे आणि या प्लेन चार्टवरती एक्झिक्युशन जे आहे, आपण जे मोठे प्लेयर आहे बिग मनी जो असतो तो मार्केटला मॉनिपुलेट करत असतो खालीवरती. बऱ्याच लोकांनी सकाळी या ठिकाणी बाय केला असणार, त्यांचे स्टॉप लॉस तिथे हिट झाले रिटेल ट्रेडरचे. काही लोकांनी इथं सेल बाय केलेला असणार, इथे बाय केलेला असणार. आत्ता जो रेजिस्टन्स आहे ब्रेकआउट पाहून बाय करणार. तर यांचे सगळे स्टॉप लॉस या लेवलच्या खाली असणार. ते सगळे स्टॉप लॉस आता हिट होणार आहेत आणि प्राईस खालच्या दिशेला या लेवलला 21,593 वरती जाऊन हिट करणार आहे. तर हा एक खूप हाय कॉन्फिडन्स ट्रेड आपण एक्झिक्यूट केलेला आहे. एक्सपेक्ट आहे की या कॅन्डलवरूनच मार्केट आता सडन एक फॉल आपल्याला पाहायला मिळू शकतो. आपण पुट ऑप्शनच्या ट्रेडमध्ये बघू शकता की आता बाईंग मोमेंट मध्ये आपल्याला एक्झिक्युटेशन व्हायला चालू झाले. हे जे मोठे प्लेयर असतात मार्केटमध्ये, ज्यांच्याकडे बिग फंड असतो बिग मनी असतो, तेच मार्केट अशा प्रकारे मॅनिप्युलेट करतात. आपण प्युअर ट्रान्झॅक्शन वापरून या ट्रेडला एक्झिक्यूट केलेलं आहे. आता फक्त ही जी ग्रीन लाईन आहे या ग्रीन लाईनला जसं मार्केट टच करत तसं एक सेलिंग प्रेशर आपल्याला पाहायला मिळणार आहे ट्रेडर्स. तर बघूया मार्केट या लेवलवरून फॉल होते खालच्या दिशेला आपला स्टॉप लॉस हिट होत आहे. आता आपण त्याच्यामध्ये फक्त 300 क्वांटिटी छोटं ठेवलेलं आहे. आणि 6 मंथचा स्टॉप लॉस एखादा स्टॉप लॉस रेग्युलर आपण 10 पॉईंटचा स्टॉप लॉस पकडत असतो. पण आज आपण क्वांटिटी देखील कमी केली, कारण काल आपला स्टॉप लॉस हिट झाला होता आणि आपले रिस्क मॅनेजमेंट देखील कमी केले. बघूया आजच्या ट्रेडमध्ये आपण हा जो कमी आहे 118 रुपयावरती जो सध्या ट्रेड करतोय हा आज डबल होऊ शकतो. हा जो प्रीमियम आहे आजचा हाय ब्रेक करू शकतो. बघितलं आणि हा 200 रुपयावरती हा प्रीमियम जाऊ शकतो 200च्या वरती. तर आपण 200च्या वरती गेल्यानंतर त्याला 100 पॉईंटच्या वरती आपण याच्यामध्ये कॅप्चर करणार स्टॉप लॉस मध्ये. बघू शकता प्रीमियमची प्राइस वरती जात आहे, लेफ्ट साइडवर ट्रेड करतोय. सेकंड पार्टमध्ये बघूया कशा पद्धतीने आपलं टार्गेट हिट होत आहे. अजून 57 मिनिटाचा आपण निफ्टीमध्ये 21,750चा जो पुट ऑप्शन्समध्ये एंट्री केली होती. आता आपण या ट्रेडमधून एक्झिट झालो आहे, कारण आता 15 मिनिटामध्ये मार्केट देखील क्लोज होणार आहे. वेळ जास्त नाही, त्यामुळे आपण ही जी कॅन्डल आहे आत्ता आपल्या एंट्री लेवलच्या खाली चाललेली आहे. परंतु आपण या कॅन्डलमध्ये एक्झिट केलेलं आहे 120 रुपयाला या ट्रेडमधून. जर निफ्टी बघितलं तर निफ्टीमध्ये एक रिव्हर्सल पॅटर्न आपल्याला फॉर्मेशन होताना पाहायला मिळतं आहे. त्यामुळे या ट्रेडमध्ये आजच्या नो लॉस नो प्रॉफिट झालेलं आहे. याच्यामध्ये फक्त आपण 4 पॉईंट आपण प्लसमध्ये एक्झिट केलेला आहे. म्हणजे आपला जो ब्रोकरेज वगैरे बाकीचा खर्च आहे तो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निघेल. इम्पॉर्टंट आहे की आपलं मनी मॅनेजमेंट. आपण बघू शकता की आता स्टॉप लॉसपर्यंत प्राईस आलेली आहे. 4-5 रुपयाचा फक्त स्टॉप लॉस होता वेळ नसल्यामुळे. आणि मार्केटमध्ये स्ट्रक्चर जे होतं ते सेलिंग साईडला होतं. आपलं टार्गेट 21,604 रुपयाचं होतं, पण आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये टार्गेट मिळालं नाही. आपण एक्झॅक्ट या लेवलला ट्रेडला प्लेस केलं होतं. ट्रेड प्लेस केल्यानंतर कंटिन्युअस एक डाऊन साईडची मुवमेंट मार्केटने दिली. आणि हा जो लो होता या ठिकाणचा, कालचा जो लो होता हा लो या ठिकाणी प्रोटेक्ट करण्याचा मार्केट वारंवार प्रयत्न करत होतं. त्यामुळे आज आपल्याला टार्गेट मिळालं नाही. हा जर ब्रेकडाऊन होऊन नंतर मार्केट जर
सडन फॉल आला असता तर इझिली आपलं हे टार्गेट आहे ते मिळालं असतं. आणखीन चान्सेस आहे की मार्केट खाली जाऊ शकतं ट्रेडर्स. जोपर्यंत या लेवलच्या खाली मार्केट आहे तोपर्यंत याच्यामध्ये एक सेलिंग प्रेशर पाहायला मिळेल. आणखीन जर बघितलं प्रीमियम आत्ता बघू शकता की आपला जो 110-11 रुपयाचा स्टॉप लॉस होता त्याच्यापर्यंत आलेला आहे प्रीमियम. पण वेळेअभावी आपण आपली रिस्क मॅनेजमेंट, आपलं लॉस देखील या ट्रेडमध्ये जास्त झालं नाही पाहिजे. कारण जोपर्यंत आपण आपलं कॅपिटल सेव्ह नाही करत तोपर्यंत ट्रेडिंगमध्ये आपलं जे कॅपिटल आहे ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते आपण प्रिझर्व करणं खूप गरजेचं आहे. सो आत्ता बघितलं तर रिव्हर्सल पॅटर्न फॉर्मेशन्स होत आहे. जर आपण निफ्टी बँक जर बघितली तर निफ्टी बँकमध्ये देखील एक रिव्हर्सल फॉर्मेशन झालेलं आहे. सो हा आजचा ट्रेड होता ट्रेडर्स. चांगल्या पद्धतीने आपण हा एक्झिक्यूट केला होता. परंतु फायनली याच्यामध्ये जे आपले पॉईंट्स मिळाले होते, आपण 300 क्वांटिटी जी बाय केली होती ट्रेडर्स, एंट्री केल्यानंतर 116 रुपयावरून हा प्राईज 116 रुपयावरून याच्यामध्ये 38-40 35 पॉईंटची गेन मिळाली होती. एक चांगल्या प्रकारे प्रॉफिट देखील आपल्याला शो करत होतं. परंतु रिस्क मॅनेजमेंट इम्पॉर्टंट असते. तर हा होता आजचा लाईव्ह ट्रेड. भेटूया पुन्हा एका नवीन ट्रेडमध्ये ट्रेडर्स.